नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालन आणि भाषण शिकायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथं दररोज नवनवीन मार्गदर्शन आपल्याला मिळतंय, तेही मोफत. आजचा घटक आहे सूत्रसंचालकाने पहिल्या मिनिटात प्रभाव कसा निर्माण करावा याचं प्रॅक्टिकल उदाहरणासह माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, सूत्रसंचालनामध्ये पहिल्या 60 सेकंदामध्ये प्रेक्षक ठरवतात की सूत्रसंचालक प्रभावी आहे की नाही. त्यामुळं पहिल्या मिनिटातच आत्मविश्वास, स्पष्टता आणि आकर्षण दिसलंच पाहिजे. एक आत्मविश्वासपूर्ण प्रवेश. मंचावर येताना चेहऱ्यावर हसू, उंच उभं राहणं आणि शांतपणे माईक हातात घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याचं प्रॅक्टिकल उदाहरण या ठिकाणी देईल की माईक हातात घेऊन हसत म्हणावं, आदरणीय उपस्थित मान्यवर आणि प्रिय मित्रांनो, आपल्या सर्वांना मनपूर्वक नमस्कार. यामुळे प्रेक्षक लगेचच मित्रांनो सकारात्मक होतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. 2 प्रभावी सुरुवातीचं वाक्य सूत्रसंचालकानं वापरावं. पहिल्या वाक्यातच कार्यक्रमाचं महत्व सांगितले तर प्रभाव पडतो. उदाहरणार्थ मित्रांनो, काही क्षण असे असतात जे आयुष्यभर आपल्या सर्वांच्या लक्षात राहतात आणि आजचा हा देखील कार्यक्रम तसाच एक विशेष क्षण आहे. अशी सुरुवात प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचं काम करत असते. 3 प्रेक्षकांशी नजर संपर्क. हा सर्वात महत्वाचा आहे. फक्त कागद वाचू नका, प्रेक्षकांकडे पाहून आत्मविश्वासानं बोला. त्यामुळं विश्वास वाढत असतो. याचं उदाहरण या ठिकाणी देईल की वाक्य बोलताना सभागृहाच्या डाव्या उजव्या मधल्या बाजूकडं सूत्रसंचालकाने नजर फिरवा. यामुळं प्रत्येकाला वाटतं की सूत्रसंचालक हा माझ्याशीच बोलतो आहे. 4 आवाजातील चढउतार. हा अत्यंत महत्वाचा आहे. एक सुरेल पद्धतीनं निवेदकानं निवेदन करू नये. एकसारखा आवाज कंटाळवाणा वाटतो. आवाजात ऊर्जा आणि भाव असू द्या, तो अत्यंत गरजेचा आहे. उदाहरणार्थ, आजचा हा कार्यक्रम थोडासा विराम घ्या. आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. 5 छोटा विराम वापरा. कुठं वापरायचं ते देखील जाणून घ्या. कार्यक्रमामध्ये जे स्वल्पविराम आहे, अवतरण चिन्ह आहे, पूर्ण विराम आहे, त्या ठिकाणी सूत्रसंचालकानं कसं थांबावं हे देखील त्यानं पाहणं गरजेचं आहे. अशा या विरामामुळे शब्दांना वजन मिळतं. याचं उदाहरण या ठिकाणी देईल. मित्रांनो, थोडंसं 2 सेकंद विराम करा. आज आपण एका सुंदर सोहळ्याचे साक्षीदार होणार आहोत. हा जो विराम आहे ना, तो प्रेक्षकांचं पूर्ण लक्ष वेधण्याचं काम करत असतो. लक्षात ठेवा, पहिला मिनिट म्हणजे सूत्रसंचालकाची ओळख असते. जर त्या एका मिनिटात आत्मविश्वास, प्रभावी शब्द आणि योग्य सादरीकरण दिसले तरच प्रेक्षक संपूर्ण कार्यक्रम लक्षपूर्वक ऐकतात. म्हणूनच प्रत्येक सूत्रसंचालकानं पहिल्या मिनिटाची विशेष तयारी करूनच मंचावर यावं. मित्रांनो, आपण हजारो सूत्रसंचालक घडवण्याचं काम करतोय, तेही मोफत. अशा या मिशनमध्ये तुम्हाला देखील सूत्रसंचालक व्हायचंय, तर या मिशनमध्ये तुम्ही सहभागी व्हा. त्यासाठी तुम्ही एकच काम करा, ते म्हणजे निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला मित्रांनो आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.